इकडे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईमधील हुतात्मा चौकामध्ये आलेले आहेत। संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील 106 हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आज महाराष्ट्र दिन आहे आणि त्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईमधील हुतात्मा चौकामध्ये आलेले आहेत। संयुक्त महाराष्ट्रातल्या चळवळीमधील 106 हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी सध्या मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आहेत मुंबईमधल्या हुतात्मा चौकातून। आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हुतात्मा चौकात पोहोचलेले आहेत। त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच मंगल प्रभात लोढा सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि नुकतीच उमेदवारी जाहीर झालेल्या यामिनी जाधव या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। स्वतंत्र भारतामध्ये मराठी भाषिकांचं राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारली गेली होती। तो लढा उभारला गेलेला होता आणि यामध्ये 106 हुतात्मे आणि याच 106 हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी आता मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं। अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला या ठिकाणी मुंबई शहराचे पालकमंत्री असतील, त्याचबरोबर मुख्य सचिव असतील, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव असतील, महापालिकेचे आयुक्त असतील, ते सगळेच या ठिकाणी उपस्थित असलेले पाहण्यात। आज महाराष्ट्र दिवस आहे आणि त्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या हुतात्मा चौकामध्ये पोहोचलेले आहेत। संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधल्या 106 हुतात्म्यांना त्यांनी आदरांजली वाहिलेली आहे। आज राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री काही प्रतिक्रिया देतात का ते पाहणं महत्त्वाचं आहे। चालू आहे दोन्ही बी चालू आहे दादा। मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री मंगल प्रभात लोढा हे सुद्धा उपस्थित आहेत। दोनदा फोन केले तो आला नाही। मला क्रॉस करून जाऊ नका। सर
आणि यानंतर आता मुख्यमंत्री प्रतिक्रिया देत आहेत, ते काय बोलतात आपण पाहूया.